केलेले नाहीत किंवा मी तुम्हाला कुठल्याही हेतूनं राजकीय हेतूनं प्रेरित म्हणून आरोप केलेले नाहीत. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडतीये, दिवसेंदिवस पैशांचे व्हिडिओ बाहेर येतात म्हणून मी हे ट्विट केलं. आता अंबादास किती खरं बोलतात किती खोटं बोलतात हे त्यांच्या प्रतिक्रियेत दिसलं. खरं त्याने माझे फोटो कट करून ते सगळं व्हायरल केलेत. हे त्रिवार सत्य आहे. आणि मग सांगायचं मी असा आरोप नाही केले, महाराष्ट्राच्या जे चालले त्या घडामोडी भाष्य केलं. एका वरिष्ठ नेत्याला हे शोभनीय नक्की नाही आहे. पण मगाशी मी सांगितलं की अंबादास दानवेला बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे आणि त्या माध्यमातून केलेलं ते भाष्य आहे. तर त्यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये नाव घेतलं. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर तटकरेंना मी या वर्षभरात कधी भेटलेलो नाही किंवा त्यांच्यासह माझा काही असा संपर्क आला नाही. तुम्ही काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली होती की रायगडमधूनच हे केलेलं असावं किंवा त्यांचा बोलवता धनी कोणतरी असावा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाव. अंबादास दानवे किती खरं बोलतात किती खरं बोलतात हे महाराष्ट्र जाणतोय सगळं. विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडण्याची त्यांची जी भूमिका आहे ही ब्लॅकमेलिंगची राहिलेली आहे. खरं जनहिताचे प्रश्न मांडून लोकांना न्याय देणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. पण तसं करताना दिसत नाही आहे. कुठेतरी आमचा फोटो वेगळ्या माध्यमातून मीडियासमोर मांडणं आणि मग सांगणं पैशाची तिथे बॅग गड्डी ठेवली आहे, कोणाचा दुसरा फोटो ठेवला आहे आणि मग आमचं नाव घेणार बघा असे शिंदे गटाचे आमदार पैशाचे करतात. आणि मग मला सांगितलं की झालेल्या मागच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने एकामेकांवरती आरोप झालेले आहेत त्या आरोपातनं माझी पूर्ण खात्री आहे की रायगडच्या एका बड्या नेत्याने ही चुकीच्या पद्धतीने यांना आता ते म्हटले की त्यांनी स्पष्टपणे नाव घेतलं पत्रकार परिषदेमध्ये की तटकरेंचा माझा काय संबंध आणि कोणाकोणाचे कसे संबंध आहे. आता ते जर असं म्हणतायत की तटकरेंचा माझा संपर्क नाही तर मग आता दुसरा बडा नेता कोण आहे? मी नागपूरला पोहोचल्यानंतर या संदर्भात सत्य तर नक्की सांगेन. जे त्रिवार सत्य आणि महाराष्ट्राला पण माहिती पडेल की याचा मागता करता कोण आहे. हे त्रिवार सत्य लोकांसमोर येईल. अंबादास दानवे किती खरं बोलतात किती खोटं बोलतात हेच लोकांना समजेल ना त्याच्यातनं. ते असं म्हणाले की व्हिडिओमध्ये तुम्ही आहात का नाही तेवढं फक्त सांगा. म्हणजे आम्ही तुमच्या आमदारकीचा राजीनामा मागितलेला नाही किंवा मी तुमच्यावरती आरोपही केलेले नाहीत. हा जो व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जे लोक दिसत आहेत त्या संबंधित लोकांकडून आलाय. बघा जर त्यातली सत्यता अंशतः जरी असेल तरी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी राजीनामा देऊन घरी जाईन. ते म्हणतात की मी राजीनामा मागितलाच नाही. तुम्ही राजीनामा कशाला देताय? त्यांचं असं म्हणणं. बदनामी करणं याचा अर्थ तोच होऊ शकतो ना की आम्हाला शिंदे गटाला बदनाम करणं किंवा व्यक्तिगत आम्हाला बदनाम करणं. आता आमचे नेते भरत शेठ आहेत, महेंद्र थोरवे आहेत. रायगडच्या राजकारणामध्ये एक वेगळं आमचं प्रस्ताव तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने रायगडच्याच एका बड्या नेत्यांनी आम्हाला बदनाम करण्यासाठी दिलेली सुपारी आहे. मी वारंवार तेच सांगतो. त्यांनी आता स्पष्टपणे पत्रकार परिषदेत म्हटलं की तटकरेंचा माझा 1 वर्ष झालं संपर्क नाही. कधी लग्नात भेटले असतील तर काय उभा चर्चा होते. जर त्यांनी तटकरेंचं नाव घेतलंय तर तुम्ही असं म्हणतायत की बड्या नेत्यानं सुपारी दिलेली आहे. मग हा बडा नेता कोण आहे? तुम्ही नाव घ्यायला म्हणजे टाळाटाळ करताय. टाळाटाळ करत नाही. मी रायगडच्या राजकारणामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्रिवार भाषण सत्य करून मी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या मनात नक्कीच दुःख झालं असावं आणि म्हणून आम्हाला बदनाम करण्यासाठी अंबादास दानवेनं दिले सुपारी. कारण कोणाला दुःख झालं? सुनील तटकरे 100% ना. कारण जे सत्य आहे ते आम्ही बोललो व त्यांच्या कोलार नाक्यावरतीच मी आरोप केले. किती व्हिडिओ पण व्हायरल झालेली आहे. ते नवीन काय त्यावेळेचं ते गणित सत्य होतं जे आम्ही मांडलं आणि जनतेने स्वीकारलं. चाललेल्या घडामोडीवरती केलेलं भाष्य होतं आणि उद्या ते जे सांगतात निवडणुकीतला राग म्हणून सुनील तटकरेंनी आणि तुम्ही ज्यांचं नाव आहे त्यांच्यावर आरोप झालेले आहेत ना. म्हणजे तुम्ही आता म्हणालात की मी त्यांच्यावरती आरोप केले त्याच्यातून हे झालेलं असं म्हणजे आरोप तुम्ही केलेल्या आरोपांमुळेच हे सगळं त्यांनी व्हिडिओ दिला असं तुम्हाला म्हणायचं? नक्की त्यातला सत्य तशीच आहे. आणि अंबादास दानवे आणि त्यांचे काय संबंध आहेत हे महाराष्ट्र जाणतोय. आणि मग वर्षभर भेटलो नाही, लग्नात भेटलो असं माहित नाही. अशा पद्धतीचं सुतवाच्य करणं हे त्यांना शोभनीय नक्की नाही आहे. ते असंही म्हणाले की व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त आहात की नाही सांगा किंवा जे संबंधित व्हिडिओमध्ये व्यक्ती दिसतात लाल टी शर्ट घातलेला ती व्यक्ती तुमच्या संबंधामध्ये आहे. त्याचा चेहरा त्यांनी दाखवू दे. कोण बाबा तो आहे तो असं माउट करून दाखवणं काय उचित नाही आहे. त्यांनी चेहरा दाखवू दे किंवा केलेलं संभाषण असेल ते अंशतः जरी त्यांनी व्हायरल केलं तरी मी सायलेंट पद्धती करायला तयार आहे. पण हे सगळं बदनाम करण्याचं कटकारस्थान रचलेलं गेलं आहे आणि रायगडच्याच बड्या नेत्यांनी केलं हे मी सत्य सांगितलं. आणि ते जरी आता नाकारत असले त्यांनी जरी आता माहिती दिली असली तरी नागपूरमध्ये गेल्यावरती या संदर्भात इतंभूत माहिती मी नक्की देईन. असं म्हणालात की रायगडच्याच नेत्याने हे दिलं असावं. मग ते पैशांचा व्हिडिओ नक्की आला कुठून? म्हणजे की पैशामध्ये व्हिडिओ दिसतायत, एका बाजूला व्हिडिओ कॉलवरती तुम्ही दिसताय, तुम्ही असं म्हणतात की तो फोटो मार्क केलेला आहे. मग तो पैशांचा व्हिडिओ आला कुठून? हे सगळे जे बंडल पडतायत किंवा बंडल दाखवले जात आहेत ते सगळं मग काय एडिट केलंय? ते अंबादास दानवेलाच माहित असावं ते पैसे त्यांनी कुठून आणले, कसं ठेवलं, कशा पद्धतीने कोणाला उभं केलं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाच माहिती असाव्यात. त्यांनी सत्यता लोकांसमोर मांडावी ना. अशी चुकीच्या पद्धतीने फोटो दाखवून आमची बदनामी किंवा पक्षाची करणं हे काय ठीक नाही आहे. नेहमीच आहे. मागच्या वेळेस शिरसाट साहेबांनी त्यांनी केलं होतं.
आता माझ्यावरती केलं आहे. आता निवडणुकीमध्ये कोकणात झालेल्या घटना असतील किंवा आम्ही केलेले आरोप असतील, ह्याच वेळेस परिणिती ती असावी असं मला नक्की वाटतं. मात्र ते असंही म्हणाले, संजय शिरसाटांवरती आरोप केले, त्यांचा जो व्हिडिओ आलेला होता त्यांच्या संबंधित लोकांनी दिला, असं म्हणजे बेडरूम पर्यंत एखादा व्यक्ती जर व्हिडिओ काढत असेल म्हणजे त्यांच्या संपर्कामधलाच तो आहे. तुम्हाला असं